तर फ्रेंड्स हे बघा काय करतोय तिचं काय चालू आहे. काय लटर मटर काय लटर मटर ज्वेलरी कसली पार्थवीची ज्वेलरी बॉक्स आहे. एवढा मोठा बॉक्स ज्वेलरी बॉक्स तुझा काय पार्थवीचा. पार्थवीचा. अच्छा तर आता मी जातो आहोत. हनुमान जयंती आहे आमच्या गावामध्ये, तर उत्सव आहे मोठा, तर आपल्याला तिकडे जायचं आहे. जय पण रेडी आहे, पार्थवी सुद्धा रेडी आहे. पार्थवीला रेडी करणं चालू आहे. ते त्यांची जी ज्वेलरी शोधणं चालू आहे. या डब्यामध्ये काय मिक्स झालेलं आहे सगळं. हे बघ, हे पण आहे तिचं बरंच ज्वेलरी. अच्छा हे सगळं सजणं काम चालू आहे. त्याच्यानंतर मग आम्ही जाणार देवळामध्ये मंदिरामध्ये जाणार. आणि आता आपल्या पार्थवी काहीतरी स्पेशल दाखवणार आहे. हा, दरवेळीप्रमाणे तिने आता सुद्धा एक छान अशी पेंटिंग काढलेली आहे, बनवलेली आहे. तर ती आता दाखवेल आल्यावर. हा पण ती सध्या रेडी व्हायला अजून एक तास जाईल ना. एक तास तोपर्यंत आपण रेस्ट घेऊया. तर फ्रेंड्स आज आहे आपले हनुमान जयंती आणि हनुमान जयंती निमित्त पार्थवीने काय बनवली आहे, हनुमानची पेंटिंग. जबरदस्त पेंटिंग बनवली आहे. तर फ्रेंड्स तुम्ही सांगा. ही बघा, ही तुम्हाला जवळून दाखवतो. खाली साईन आहे पार्थवीची आणि मस्त पैकी एक अशी. ही मी A3 साईज वर बनवली आहे, A3 ओके. साईजच्या पेपरवर. ओके आणि ऑइल पेस्टलनी कलर केलाय. अच्छा वा वा. ऑइल पेस्टल वापरलेस का. डोळ्यांची ओरिजिनॅलिटी एवढी आहे ना, हा जबरदस्त आहे, तर मस्तच आहे एकदम. आणि तुला किती दिवस लागले हे पेंटिंग पूर्ण करायला. ही पेंटिंग पूर्ण करायला आउटलाईन साठी वगैरे मला 2 दिवस लागले. ओके. आणि कलरिंग साठी 1 दिवस लागला. आणि स्पेशली सगळे म्हणजे एकूण 3 दिवस लागले. ओके आणि लाईक मी रात्री 10:30ला सुरू केलेलं आणि 2:30ला काय बोलतात, अडीच. हां 10:30 ते 2:30 रात्री हा. मी हे मुकुट करत होते. सो वा या मुकुटला सगळ्यात जास्त 3 डिटेल वाजले, 3 तेव्हा ऑलमोस्ट 2:30 रात्रीचे 3 वाजले. मी एकटी काय करते, तर हे मुकुट करत होते. वा मुकुटला खूप डिटेलिंग आहे ना. हा. फ्रेंड्स तुम्हाला मी जर तुम्ही जवळून क्लोज एक मिनिट सेन्सर. हा ओके 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 ओके. तर तुम्हाला ती डिटेल्स दिसतील. हा बारीक 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 खूप खूप असं काहीतरी रेगा 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 आहेत ना. डिझाईन काढली आहे ओके. मुकुटवरची डिटेल्स. छान. तर आपण ही फ्रेम करायची आहे नक्कीच, कारण एक पार्थवीची एक सॉलिड पेंटिंग पैकी एक आहे ही पेंटिंग. याच्या आधी मी श्रीकृष्णाच्या 2 पेंटिंग्स बनवल्या आहेत. त्याच्या आधी गणपती बाप्पांची आणि त्याच्या आधी आत्ता 22 जानेवारीला श्रीरामांची पण पेंटिंग बनवलेली आहे. ओके ती पण आपल्याला फ्रेम करायची राहिली आहे ना एकदम. सगळ्याच फ्रेम नाही करू शकत ऑफकोर्स. ओके ओके. नाही तरी या मेन ज्या पेंटिंग आहेत त्या पण फ्रेम करून ठेवायचे आहेत. हा. कारण एक तुझी आठवण म्हणून. आठवण राहील. मोठी झाल्यावर मग समजेल ना आणि आपल्याला. इथे पण ही एक मी बनवली होती. हा ह्या पेंटिंगचं तर काही माइलस्टोनच आहेत ते. ओके. तर आपण जाऊया आता मंदिरामध्ये. तोपर्यंत जय रेडी होत आहे. झालं. तर
तर हे बघा मम्मी आणि मम्मीची मुलगी कशा बसल्यात. हां तर आता आपल्या इथून पालखी निघून गेलेली आहे पुढे गावामध्ये आणि ह्या दोघी जणी जरा रिफ्रेश झालेले आहेत, कंटाळलेले आहेत धावून. आणि ही नाचून नाचून आलेली आहे. हां रिफ्रेश. मी राहतात तू पण नाच, ही पण नाचत होती चमकी. मग काय बोलते मी तर हा व्हिडिओ आपण इथेच पार्थवी आता ज्या खूप कंटाळलेली आहे त्यामुळे आता हा व्हिडिओ आपण मेकअप बघा हो तिचा एकदम परफेक्ट झालेला आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ आता इथेच एक संपणार आहोत. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असाल आणि सबस्क्राईब नसेल केलं तरी पण करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.